व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, आजचा मुद्दा फार महत्वाचा आहे बरं का व्हिडिओचा. हा अजिबात स्किप करू नका. त्याचं कारण असं आहे की आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये इथून पुढचं राजकारण कसं असणार आहे याची थोडीशी झलक तुम्हाला बघायला मिळणार आहे. आधीच क्लिअर करून टाकतो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला इतरत्र कोणतीही क्लिप बघायला भेटणार नाहीये एक्सेप्ट आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची जी झलक आहे ती मात्र निश्चितच आम्ही दाखवणार आहोत. त्याचं कारण असं आहे की बघा काय होतं माहिती का, अनेक जण असं म्हणतात की अहो खूप रिपीट होतंय, खूप हॅमरिंग होतंय, पण आम्ही तितकी मदत पोहोचत नाहीये त्या लोकांपर्यंत. आम्ही सगळेजण कष्ट करतोय, आम्ही आमच्या पर्सनल व्हॉट्सअपवरून सुद्धा लोकांना संपर्क साधतोय, व्यावसायिकांकडे बोलणं चालू आहे, उद्योजकांकडे बोलणं चालू आहे की अरे या यार समोर या, करूया काहीतरी छान सकारात्मक घडवूया काहीतरी. पण काय होतंय माहिती का की आपल्याला जे ध्येय आपण समोर ठेवलेलं आहे आपल्या परिवारानं ते ध्येय पूर्ण होत नाहीये. म्हणून वारंवार विनंती करावी लागते की या व्हिडिओची झलक बघून घ्या म्हणून. तेव्हा मूळ विषय सुरू करायचा आहे. विषय काय आहे ते आधी सांगतो की अनेक जण लग्न कार्यामध्ये समारंभामध्ये जेवायला जातात आणि जेवायला गेल्यानंतर साधारण माणसाच्या मनामध्ये एक कल्पना असते की बाबा पुरी असेल, भाजी असेल, मसाला भात असेल किंवा आणखी काही पदार्थ असतील चविष्ट आणि स्वीट डिश असेल एखादी. तर आता अनेक जण गुलाबजाम ठेवतात, अनेक जण बासुंदी ठेवतात, कोणी श्रीखंड ठेवतं, वेगवेगळे प्रकार आहेत, कोणी बुंदी ठेवतं. पण नेमकं आपण जेवायला बसतो आणि स्वीट डिश संपते. त्याला काय म्हणतात, पंगत बसली बुंदी संपली. आणि अशी अवस्था कोणाची झाली आहे, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या दोघांची. कशी झाली, काय झालीये, नेमकं काय घडलेलं आहे, यांची बुंदी का संपली, आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्या मित्रांनो. त्या अगोदर आपल्या परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची एकदा झलक बघूनच घ्या. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. आपलेच हिंदू माता बंधू भगिनी अनेक जण खूप अडचणीत आहेत मित्रांनो. खूप असूसलेल्या नजरेने, अपेक्षेने आपल्याकडे बघत आहे आधारासाठी. आपला एक उपाय सुद्धा त्यांच्यासाठी लाख मोलाचा ठरणार आहे. त्यातून त्यांना नवी उमेद मिळणार आहे, ऊर्जा मिळणार आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती बनवून ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. आता होतं काय माहितीये का की पावती देण्यामध्ये 1-2 दिवसांचा किंवा 3-4 दिवसांचा गॅप पडू शकतो. त्याचं कारण असं आहे की व्हिडिओ बनवणे, एडिट करणे, लोकांना भेटणे, मग सामान खरेदी करणे, ते पोहोचवणे, अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक कामं आहेत. त्यामुळे 24 तास सुद्धा कमी पडतायत सध्या काम करायला. तरी सुद्धा पूर्ण ताकद लावून, पूर्ण ऊर्जेनं आम्ही सगळेजण काम करत आहोत मित्रांनो. अहोरात्र झटत आहोत. तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. म्हणून दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर कृपया तुमचं योगदान नक्की पाठवा. मन मोठं करा मित्रांनो आणि पुढे या, एवढीच कळकळीची विनंती. चला आता मूळ विषय सुरू करूया. लोकसभेच्या निवडणुकीपासून आपण सुरुवात करूया. लोकसभा निवडणूक 2024. तेव्हा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी रंगत होती, म्हणजे अशी लढाई बारामतीमध्ये बघायला मिळाली. यामध्ये अपेक्षितपणे सुप्रिया सुळे याच विजयी झाल्या. सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. या अगोदर सुद्धा पार्थ पवार यांचाही लोकसभेला पराभव झाला होता आणि ही खेळी काकांनी केलेली होती याची जाणीव दादांना आधीच झालेली होती. होय, दादांना माहित होतं पार्थ कशामुळे पडलाय. पुढे जाऊन विधानसभा लागली. आता विधानसभा लागल्यानंतर
यांना असं वाटलं या बकास आघाडीवाल्यांना की आपण जिंकूनच येणार आहोत 100%, आपलंच सरकार आहे आता. झालं उलट. ती 2.5% मतांची जी तूट होती ती भरून काढण्यामध्ये महायुतीला यश आलं. अरे अजितदादा पवार यांचे 40 आमदार आले निवडून, 56 आमदार यांचे शिंदेचे, आणि परत एकदा हॅट्रिक करत 100च्या वर आमदार निवडून आणण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवला, जे पवार साहेबांना त्यांच्या हयातीत म्हणजे आजपर्यंत कधीही जमलेलं नाही. 3 आकडी आमदारांची संख्या पवारांना कधीही आणता आली नाही, आणि ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. सुप्रिया सुळे सुद्धा नाही, रोहित पवार सुद्धा नाही. आता अनेक जण असं म्हणतील की नाही नाही काय आहे, आपल्याकडे महाराष्ट्राचं राजकारण थोडंसं वंगाळ आहे, विचित्र. अरे ते काय फक्त पवारांपुरतंच आहे का? भारतीय जनता पक्ष 2014च्या आधी काय होता महाराष्ट्रामध्ये आणि आज काय आहे? अरे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका सुद्धा सोडत नाही ते लोक. उद्या चालून असंही होईल, सार्वजनिक गणेश मंडळांचा अध्यक्ष निवडायचा असेल तर तो सुद्धा भाजपचाच असतो की काय, असा डोक्याला हात लावून बसतील हे ठाकरे आणि पवार. सांगता येत नाही, ते सुद्धा जाईल यांच्या हातातून. आणि हे यांच्या कर्माने चाललेले, हे यांच्या कर्माने चाललंय. याला दुसरा तिसरा कोणीही जबाबदार नाही. जे काही घडतंय ह्यांच्याच मुळे घडतंय. तेव्हा मित्रांनो, जो आपला मूळ विषय आहे त्याचं गुपित इथेच दडलेलं आहे. विधानसभेच्या जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा रोहित पवार कर्जत जामखेडमधून निवडून आले. पण कसे निवडून आले? अजितदादा पवार यांनी जाहीर भाषणातून सांगितलं, अरे बेट्या, मी जर सभा घेतली असती ना कर्जत जामखेडला, डिपॉझिट जप्त झालं असतं म्हणे तुझं. आणि तू जिंकून आलाय त्याचा माज करू नकोस. पोस्टल वोटिंग वरून जिंकून आलाय. किती मतांनी? 1000. पवारांचा नातू 1000 मतांनी निवडून आला. अरे लाजा वाटल्या पाहिजे. जिथं 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाखाची लीड पाहिजे तिथं 1000. बरं, हे पोस्टल मत जे आहे त्याच्यावर आता आम्ही शंका उपस्थित करतो. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला सुद्धा आहे. तुम्ही ईव्हीएमच्या नावानं रडता, वोट चोरीच्या नावानं रडता, पैसे वापरले या नावानं रडता. आता आम्ही सुद्धा आवाज उठवतो की ही जे पोस्टल मतदान झालेलं आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी की कोणी कोणी पोस्टलद्वारे मतदान केलेलं आहे. काढा सगळं बाहेर, बाड विस्तार. या दूध का दूध, पाणी का पाणी. असंही आपल्याकडे चौकशांवर चौकशा चालूच असतात ना. एक चौकशी अजून लागू द्या, काय फरक पडतोय? पण 10 विधानांतील हा विषय जर कुणी एखाद्यानं गांभीर्यानं घेतला ना, 10 विधानांतील यांचे, कारण ह्या पोस्टल मतदानामध्ये सुद्धा भोळ असण्याची शक्यता, कारण भ्रष्टाचाराची शिकवणी आणि वर्ग यांच्या घरातूनच चालू आहेत. मित्रांनो, आम्हाला संशय आलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या, व्यक्ती स्वातंत्र्याच्या, वैचारिक स्वातंत्र्याच्या नावाखाली, त्या अधिकाराच्या खाली आम्ही ही बाब बोलून दाखवली. आता पुढे कोणाला काय वाटतं ते त्यांनी कमेंटमध्ये निश्चित यावं. हा खरंच प्रामाणिकपणे निवडून आला असेल का नवा डाकू महाराष्ट्राचा? हो, डाकूच आहे. 25,000 कोटी रुपयांचा शिखर बँकेचा घोटाळा केलेला आहे. ईडीनं नोटीस बजावलेली आहे. हा जामिनावर बाहेर आहे. धुतल्या तांदळासारखा मी आहे असं हा फक्त दाखवतो, मात्र हा धुतल्या तांदळाचा अजिबात नाहीये. हा जामिनावर बाहेर आहे. आपल्या आजोबांकडून भ्रष्टाचाराचे नैतिक धडे घेतलेले, आपल्या आजोबांकडून भ्रष्टाचाराचे अनैतिक धडे घेतलेले, गिरवलेले, पाठ केलेले सगळे. पण आजोबांचा काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे हे हा माणूस अजिबात विसरून गेला आणि त्याच्यामुळे फसत गेलाय. नोटीसवर नोटीस, दणक्यावर दणके बसायला लागले. आणि तीच अवस्था सुळेंची सुद्धा आहे. 2019ला जेव्हा यांनी शपथपत्र भरलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं 10 एकरांमध्ये 100 कोटी रुपयांच्या वांग्याचं पीक घेतलं म्हणे मी. आणि 2024ला यांनी दाखवलं माझं शेतीचं उत्पन्न हे शून्य आहे. कारण मग इथं 5-5 हजार रुपयांसाठी आमचे बळीराजा, आमचे बांधव आत्महत्येचा विचार करायला लागलेत. तुम्हाला 0 रुपये.
तुम्ही जगताय त्याचं कारण आहे पेन्शन आहे तुमच्याकडे, खासदार आहात ना. 2-2.5-3 लाख रुपये तर पेन्शन बसत असेल महिन्याची. विचार करा, इतकी टर्म. करामती काका खासदार होते, आमदार होते, मुख्यमंत्री होते, कृषी मंत्री होते, संरक्षण मंत्री. किती पेन्शन्स असतील यांना, वाया घालवतात पैसा. मोदी साहेब इकडे लक्ष द्या जरा. जो शिक्षक राष्ट्राची पिढी घडवतो त्यांचे पगार द्यायला तुमच्याकडे पैसे नाही, ह्यांना द्यायला पैसे, पेन्शन द्यायला हे असल्या लोकांना, हे हजार मतांनी निवडून आली त्यांना. अरे काय धंदे लावले राव, बदला. काय ना मित्रांनो, या अगोदर ज्यांनी कोणी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे त्यांना दगाफटका झालेला आहे. आमच्या काही जवळच्या लोकांनी सुद्धा सल्ले दिले की नको दादा, हा मुद्दा काढू नका, हे घातक आहे. अनेक जण चिडतील, जे सत्तेत आहेत ते पण चिडू शकतात, जे सत्तेत नाही आहेत ते पण चिडतीलच. पण ठीक आहे, हरकत नाही, सत्य बोलायला का घाबरावं, म्हणून हा मुद्दा परत मांडलाय. तर पंगत बसली, बुंदी संपली, हा विषय काय. बघा, अजितदादांचं निधन झालं आणि त्या निधनानंतर पवार घराण्यातर्फे राजकारण चालू झालं. जे स्वतः कॅमेरासमोर येऊन बोलले होते शरद पवार की राजकारण करू नका, तेच पवार राजकारण करायला पुढे आले. तिथून पुढे मग अनेक गोष्टी घडत गेल्या की दादांची शेवटची इच्छा टॅबू. हा, दादांची शेवटची इच्छा म्हणजे तुम्हाला माहित होतं दादा जाणार आहेत आपल्याला सोडून. ए मूर्खांनो, थोडी अक्कल वापरा रे, डोकं वापरत जा जरा. ए सोशल मीडियावर बरळणाऱ्यांनो, थोडं भान ठेवा परिस्थितीचं. आपण काय बोलतोय, कसं बोलतोय, याचे काय काय अर्थ निघू शकतात. थोडं तर बुद्धिप्रामाण्यवाद, आत्मप्रज्ञा, आत्मभान काहीतरी तर असू द्या. अर्थात शब गटातर्फे ही अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणा आहे. ज्या गटामध्ये बलात्कारी भरून ठेवलेले आहेत, मेहबूब शेख, ज्याला सुप्रिया सुळे स्वतःचा भाऊ मानतात, असल्यांकडून कायच अपेक्षा करायची. असो, हरकत नाही. मग ह्यांनी राजकारण चालू केलं. मग सुप्रिया सुळे करवली असल्याप्रमाणे आणि इव्हेंट असल्याप्रमाणे, लग्न समारंभ असल्याप्रमाणे दादांच्या अंत्यसंस्कार विधी सुरू होता, तिथं वावरत होत्या. रोहित पवार यांनी तर जाहीरच करून टाकलेलं होतं की आता पुढचा वारसदार मीच आहे, आता ही सगळी जबाबदारी जी आहे ती आमच्यासारख्या, माझ्यासारख्याच्या खांद्यावर आहे, वगैरे वगैरे. ट्विट आहे, फेसबुक पोस्ट आहे. जेव्हा हे बुमरँग झालं तेव्हा रोहित पवारच्या IT मीडिया सेलने त्यांचं ते ट्विट, त्यांच्या त्या फेसबुक पोस्ट या डिलीट केल्या. पण उपयोग काय, तोपर्यंत त्या सगळ्या जगामध्ये फॉरवर्ड झालेल्या होत्या, लोकांनी स्क्रीनशॉट मारून ठेवले होते. झाली ना चक्की. सुप्रिया सुळेंचं ते इव्हेंट असल्यासारखं, लग्न समारंभ असल्यासारखं वावरणं, रोहित पवारांचं हे म्हणणं की आता जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे, काय दर्शवतं की अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर एका जाहिरातीतला डायलॉग आठवतो, बेटा मन में लड्डू फुटा. ही यांची अवस्था झाली होती. यांना दिवा स्वप्न पडायला लागली होती. सुप्रिया सुळे आता राष्ट्रीय कार्याध्यक्ष, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरण होणार आणि हे 40 आणि हे 10 म्हणजे 50 आमदार आपल्या हाताखाली. मग मी म्हणेल तो कायदा, मग जयंत पाटील अर्थमंत्री, मग रोहित पवार मंत्री, लाल दिव्याच्या गाडीमधून हिंडायचं, अमकं तमकं, यावन त्यावन सगळं. अरे काय काय स्वप्नांची इमले बांधे, पण आता कुठे. रोहित पवार म्हणतो 9 तारखेपर्यंत मी तोंड उघडणार नाही, आणि सुप्रिया सुळे बजेटसाठीच्या गेल्या रविवारी गेल्या होत्या, अजून परतायला तयार नाहीयेत. काय करतायत पुन्हा ठाऊक. बजेटवर तर इतक्या जणांनी बोलून झालेले, सुळेंचं एक वाक्य नाही त्यावर. ह्या जर बजेटसाठी तिकडे गेल्या होत्या, तो बजेट ऐकलं का? आणि जर ऐकलं असेल तर बजेटवर तुमचं मत काय हे तरी सांगा ना लोकांना. नाही सांगणार, कारण काय माहिती का, वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या, गटनेत्या बनल्या, सगळी सूत्र सध्या त्यांच्या हातात आहेत. त्यामुळे यांचे स्वप्नांचे इमले, यांचे बंगले उद्ध्वस्त झालेले आहेत. हे शल्य ह्यांना बोचतंय. म्हणूनच
पंगत बसली बुंदी संपली अशी अवस्था सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची झालेली आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही मित्रांनो. यांची हीच अवस्था होणार आहे. आणि आता 2 एप्रिल नंतर जेव्हा साहेबांची खासदारकीची टर्म संपेल तेव्हा तर मात्र ह्यांना अजून सटपटल्यासारखं होणार आहे. आत्ताच हवालदिल झालेले आहे, आत्ताच सैरभैर झालेले आहे हे सगळेजण. त्याचं कारण आहे पवारांना एक गोष्ट पक्की ठाऊक आहे. शरद पवार यांना काटशह देणारा एक व्यक्ती, एक राजकारणी या महाराष्ट्रामध्ये आहे, ज्याचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस. ते ब्राह्मण आहेत म्हणून हा रोष नाहीये. भाऊ म्हणतात तसं, भाऊ तोरसेकर ब्राह्मण आहेत म्हणून रोष नाहीये, तर ते प्रति शरद पवार आहे म्हणून रोष. पण आमचं म्हणणं असं आहे की देवेंद्र गंगाधर फडणवीस हे प्रति शरद पवार अजिबातच नाही. 4 पावलं वर आहेत. असं म्हणतात ना की पवार समजायला 100 वर्ष लागतील किंवा 100 जन्म घ्यावे लागतील. लेका हो, देवेंद्र फडणवीस समजायला आता इथून पुढे 1000 जन्म घ्यावे लागतील. ऍक्च्युली देवेंद्र फडणवीस यांचा असा स्वभाव कधीच नव्हता किंवा ते एवढे मुरब्बी शूर असे नव्हते, पण ते बनले, यांनी बनवलंय त्यांना तसं. पण जे आहेत ते करेक्ट आहेत, योग्य आहे, त्यांनी तसंच राहावं, तसंच वागावं. मित्रांनो, ही जी बुंदी संपली यांच्या आयुष्यातली, हा जो गोडवा यांच्या आयुष्यातून निघून गेला, जो यांना अपेक्षित होता, हा यांना परत कधी लाभेल का हो? तुम्हाला वाटतं का की सुप्रिया सुळे खरंच कधी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनतील, जी काही पवार साहेबांची आणि सुळेंची अति महत्वाकांक्षा आहे? तुम्हाला वाटतं का की रोहित पवार हे सक्षम आहेत महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद सांभाळण्यासाठी, महाराष्ट्रातली कायदा आणि व्यवस्था सांभाळण्यासाठी, जो आणि स्वतःच भ्रष्टाचाराने बरबटलेला? यावर तुमचं काय मत आहे ते जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत मित्रांनो. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता जाता एक विनंती आहे, आपण जो व्हिडिओ बघितला, जी व्हिडिओची क्लिप बघितली, आपल्या प्रपंच परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची झलक, कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्या जेवणाची सोय, आपला जो बळीराजा आहे, जो अतिवृष्टीनं ज्याची घरं पडले वादळी वाऱ्यामध्ये, ते घर बांधून घेणं, त्यांच्या लेकरांसाठी 2 घास पोटात सुखाने जाणं, यासाठी किराणा सामानचं वाटप करणं, विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तकं, गणवेश, बुट, सायकली हे सगळं देणं, एका शाळेला आपल्याला कॉम्प्युटर्स द्यायचे आहे. खूप मोठं काम चालू आहे आपलं. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादानं, थोरा मोठ्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून, थोरा मोठ्यांचे कडून प्रेरणा घेऊन आपण निस्वार्थ भावनेनं हे सेवा कार्य सुरू केलेलं आहे. पुढेही मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे, चाललंच आहे. आम्हाला जेवढं झेपतंय, आम्हाला जेवढं जमतंय आम्ही करतोय. कुठेतरी असं वाटतं की कमी पडतोय आपण, कारण आधार खूप लोकांना हवाय. आपला एक रुपया एखाद्याच्या आयुष्यामध्ये मोलाचं कार्य घडवू शकतो, मोलाचा आधार आणि उमेद निर्माण करू शकतो. तेव्हा मित्रांनो, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे काही योगदान सहकार्य आपल्याला करता येऊ शकतं निश्चित करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. मन मोठं करा, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि या सत्कर्मामध्ये सहभागी या, कारण आपलं कर्मच आपल्या सोबत येणार आहे. आपलं हेच कार्य आपल्या जगातली ओळख असणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.